नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 13 बाय 13.5 चौरस फुटाचं सार्वजनिक शौचालय बांधायला चक्क 9,21,000 रुपये खर्च आलाय आणि इतका खर्च करून देखील हे शौचालय दर्जेदार पद्धतीने बांधण्यात आलेलं नाही। हा प्रकार घडलाय पन्हाळा तालुक्यातील पैजारवेडी इथल्या प्राथमिक शाळेच्या शौचालयाच्या बाबतीत। या शौचालयाच्या बांधकामाची, त्याच्या दर्जाची आणि काढण्यात आलेल्या बिलाची चौकशी व्हावी अशी मागणी आता इथले स्थानिक नागरिक करत आहेत। पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या प्राथमिक शाळेला एक 13 फूट बाय 13.5 फुटाचे शौचालय बांधण्यात आले। हे शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने चक्क 9,21,000 रुपये खर्च केले आहेत। म्हणजेच साधारणपणे हे शौचालय बांधायला प्रति चौरस फूट 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आलेली आहे आणि वस्तुस्थिती पाहता या शौचालयाचे काम दर्जेदार झालं नसल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने केले जात आहे। नमस्कार, मी सागर बाजीराव हिरवे, माजी उपसरपंच पैजारवाडी। जिल्हा परिषदच्या माध्यमातून पैजारवाडी विद्यामंदिरला 9,21,000चं जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। त्यामध्ये त्यांनी शौचालयाची टाकी जी आहे ती ओपनमध्ये टाकी बसवलेली आहे। तसंच लाईटची जी व्यवस्था केलेली आहे, पाईप फिटिंग न करता लाईट त्या पद्धतीने वरच्यावर त्याने वायरी घातलेल्या आहेत। स्टील न बसवता येणे ह्याचे बसवलेलं आहे, लोखंडी गज बसवलेला आहे। त्या पद्धतीने त्यांची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे। या शौचालयासाठी पाठीमागच्या बाजूला बसवण्यात आलेल्या सेफ्टी टँक हा उघड्यावर आहे। तसेच याला जोडण्यात आलेल्या पाईप ही योग्य पद्धतीने जोडण्यात आलेल्या नाहीत। या ठिकाणी केलेलं विद्युत दिव्यांचं वायरिंग तर फार मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे। जिल्हा परिषद शाळेला जी शौचालय बांधलेलं आहे ते 9 लाखाचं टेंडर आहे आणि आत्ता 9 लाखामध्ये पूर्ण 2 मजली घर तयार होते आणि सध्या जर बघितलं ते 2 लाखात सुद्धा काम इथे दिसत नाही। आणि हे टेंडर ज्यांनी काढलं, ज्यांनी त्याचे पेमेंट दिलेलं आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।